कुस्तीचा प्रारंभ होतो। कुस्ती कमिटीच्या वतीने सर्वांचा फोटो काढण्यात येतो। कुस्ती कमिटी सर्व चला। करमाळा तालुका कुस्तीगीर संघटना, भारत इराण भव्य कुस्ती मैदान, खणखणीत दंड थोपटलेला आहे। पैलवान बालारप्पी आदम शेख, करमाळा खडकी, समोर पैलवान इराणचा हादी इराण, गोरा गोमटा देखना अंधाराची चमका लागला त्यांच्या अंगावरचं तेज। आज पहिल्यांदा आपल्या भारतामध्ये पहिलीच कुस्ती भारतामध्ये आणि भारताचा एक दिग्गज पैलवान, महाराष्ट्राचा अखंड महाराष्ट्राला खलील या नावानं परिचित, WW मध्ये खली या पैलवान आपल्या ताकदीच्या जीवावर भारत देशामध्ये आपली एक ओळख निर्माण केलेली आहे आणि या खडकी गावच्या सुपुत्रानं कुस्ती क्षेत्रामध्ये ती उपाधी लावून घेतलेली आहे। 2018ला दोन महाराष्ट्राचे दिग्गज पैलवान एकमेकाच्या समोर उभे राहिले, अमित खटके आणि हे बालारप्पी शेख खडकेचे, आणि महाराष्ट्र केसरीची गदा या करमाळा तालुक्याला चंद्रराज बापूच्या नंतर मिळवून दिली। आज बालारप्पी शेखची एवढी उंची आहे, पण बालारप्पी शेख पेक्षाही थोडीशी उंची जास्त असणारा हादी, 2 इंचाच्या आसपास उंची शिल्लक असणारा हादी आलेला आहे। सन्माननीय सुनील बापू सावंत, इंदिरा काँग्रेसचे जिल्ह्याचे युवा नेते यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा कुस्तीच्या आगारामध्ये हे भलं मोठं कुस्त्याचं मैदान घेऊन भारत देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या रती महारथी पैलवानला खुलं व्यासपीठ निर्माण केलं। आज नंबर 1 ची कुस्ती प्रारंभ झाली। भारत विरुद्ध इराण, एकेरी पटाला कडेला बसलेले लहान पैलवान आहेत। पैलवान बालारप्पी, अनेक बाळ गोपाळ तुमची कुस्ती पाहण्यासाठी आल्यात। अशा मोठ्या पैलवानचं अनुकरण लहान पैलवान करत असतात। आपलं जीवन जगणं हे अनेकांच्यासाठी प्रेरणादायी असावं। आपण जे जगतो हे जीवन अनेकांना जगावं वाटावं असं आपलं वावर असतंय, आपलं स्टेटस बनलेलं असतंय। त्यामुळं बालारप्पी शेखच्या कुस्तीला आज झालेली गर्दी हे सांगते, महाराष्ट्रामध्ये गेली 12 ते 13 वर्ष झालं कुस्ती क्षेत्रात टॉपला लढलेला पैलवान अजूनही त्याची लोकप्रियता घटलेली नाही। कुस्ती क्षेत्रामध्ये आपण शादीशुदा झालेले पैलवान हरियाणा, पंजाब, दिल्लीचे पैलवान पाहतो। आपल्या महाराष्ट्रामध्ये एकदा पैलवान विवाहबद्ध झाला की कुस्तीतनं निवृत्त झालेले आपण पाहिलेले आहेत, पण कुस्ती क्षेत्रात व्यावसायिक दृष्टिकोनातून खिलाडू वतीनं कुस्ती लढताना बालारप्पी शेख दिसताना पाहायला मिळतात। कुछ घुटने में दर्द है क्या देखो। जुना काळ बघितला तर घरात पैलवान सांभाळणं, घराण्याची प्रतिष्ठा, गावचं वैभव म्हणून पैलवान सांभाळला जात होता। पण करिअरच्या दृष्टिकोनातून आज कुस्ती क्षेत्राकडे पाहिलं तर काय वावगं ठरणार नाही। आज महाराष्ट्राचे 4 सुपुत्र DYSP झालेले, या लाल मातीत काम करणारे 4 पैलवान DYSP झालेले, पैलवान विजय चौधरी, पैलवान राहुल नाना आवारे, पैलवान सुनील बापू साळुंखे, पैलवान नरसिंग यादव। केवळ या कुस्तीने खऱ्या अर्थानं अनेक पैलवानला जन्माची भाकरी दिलेली आणि न सांगता पंचानं आदेश न देता आपोआप नम्रतेचं प्रदर्शन दाखवलं। हादी इराणनं करा की टाळ्या, 20,000 किलोमीटरहून आला इथं। कुठाय अमेरिका, कुठाय रशिया, कुठाय इराण, कुठाय ब्राझील, कुठाय जपान। हिरोशिमा आणि नागासाकी शहर, ज्या शहरावरती अणुबॉम्ब टाकले गेले आणि ते देशामध्ये सर्वोत्कृष्ट शहर म्हणून त्या देशाकडे आज आपण पाहतो। पराजयाची चर्चा जपान कधी करत नाही आणि हा इराणचा पैलवान त्या पराजयाची भीती न बाळगता सांगायचं तात्पर्य का, आपण आपल्या भारतामध्ये राजकारणातला पराजय असू द्या, कुस्तीचा पराजय असू द्या, शेतकऱ्याने एखादी शेजारची जमीन घेतली मला नाही मिळाली, तेवढा एकर मला मिळाला असतं किती चांगलं झालं असतं। आयुष्यभर एकर गेला म्हणून तर पडत राहणार काय नव्हतं अप्पा, बरोबर आहे का खोटं बोलतोय? वारंवार दुसरी 100 एकर घेणार, पण ती एकर गेली।
कोल्हापूर सोलापूरला जाताना तुम्ही कधीतरी संजीव घोडावतच्या समोर जावा, त्या बिल्डिंगच्या समोर एक 10 गुंठ जमीन दिली नाही संजीव घोडावतला. एका माणसानं 10 गुंठ. सुनील बापू तुम्ही जाऊन बघा, चंद्रास बापू फक्त 10 गुंठ जमिनीसाठी एवढ्या मोठ्या उद्योगपतीला थांबवले माणसानं. 10 गुंठेला कितीतरी मोठी इस्टेट द्यायला ते माणूस नाही काजी वाजतात. हे माणसं वाणीसाठी मैस कापणार. त्यामुळं पराजयाची वारंवार चर्चा करायची नसते माणसानं जीवनात जिंकत असताना. मानवी आयुष्यात पराजयाला तुम्ही आनंदात रूपांतर करा. तुम्ही हसून, आपल्या भारतानं वर्ल्ड कप मध्ये 10 सामने जिंकले, 1 सामना फक्त हरला. हाताचा नवंदर काढण्याचा प्रयत्न पैलवान बालारपी शेखचा नवंदर काढलेला आहे आणि हादीनं त्यातूनही बचाव केलेला आहे. बालरपीची ताकद काय आहे त्या नवंदर मधून वाचला करा की टाळ्या. काय जणांना वाटतं तो इराणवरनं पैलवान आले नोरा कुस्त्या असतील, काय जणांना वाटतं दिल्लीवरनं पैलवान आला की नोरा पैलवान. पण तिथं सुद्धा जगामध्ये नाव उज्ज्वल करण्याची त्या मनगटात ताकद असणारी पैलवान आहे. करमाळकरचा पैसा आहे. हा कष्टाचा पैसा आहे, कमलाई देवीचा प्रसाद आहे. फुकट मिळणार नाही आणि जर कोणी फुकट नेला तर पचणारही नाही. पापाची लक्ष्मी सुखानं झोप येऊ देत नाही, कष्टाची लक्ष्मी दगा देत नाही. हाताचा नवंदर काढण्याचा प्रयत्न बालारपी शेखचा. शबास, परत नवंदर, शबास. आणि त्यातूनही हादी वाचलेला आहे, परत घुटना ठेवलेला आहे. आता इराणमध्ये मैदानी कुस्त्या असतात का नसतात आपल्याला माहित नाही, युट्यूबला सर्च करून बघावं लागेल. चीनला, जॉर्जियाला, अमेरिकेला, जपानला, रशियाला सर्वाधिक ऑलिम्पिकचे मेडल असतात. आणि दोस्ती डेकोरेशन मंडप यांनी कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करून पुन्हा 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद दोस्ती डेकोरेशन मंडप. आमचा खणखणीत आणि दणदणीत आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. आमची उतरत चाललेली बॅटरी चार्जिंग केली आहे. धन्यवाद. मेरी आवाज मेरी पहचान है. शबाश. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. बालारपी शेख होम पिच वरती लढतात. पुन्हा कब्जा घेतलेला आहे बालारपी शेखने. कमलाई देवीच्या या पावन भूमीत मल्लयुद्ध झळकायला लागलेला आहे. आजच्या मैदान मधली ही शेवटची कुस्ती आहे. बालारपी शेखने हादीचा कब्जा घेतलेला आहे. हादी त्याच तोला मोलाचा आहे. शबाश. 3 ते 4 वेळा नवंदर काढले होते पण हात सोडून घेतला हादीने. हुकमी डाव बालारपी शेखचा नवंदर काढून घेतला. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों को कभी हार नहीं होती. केल्याने होतंय, अधिक केलं पाहिजे. समोरचा काय करणार यापेक्षा मी काय करणार हे कुस्तीत महत्वाचं आहे. प्रयत्न हे वाळूचे कणे रगडतात, तेल ही गळे. शबास, शबास. शबास. फिरतं. 127 बसा, किलो, खाली 5 मिनिटं खाली बसा. 127 किलो खाली, वजन खाली आहे उतरा. बालारपी पैलवानचं. आणि हे जर वजन आपल्या मानावर बसलं तर दिवसात चालण्या जावे त्याच्या वंशी तेव्हाच कळे. नवंदर काढलेला गिस्साचे 7 ते 8 प्रकार आहेत. पोकळ गिस्सा, पाय लावून गिस्सा, धक्का गिस्सा, फौजारी गिस्सा, पुट्टी गिस्सा, नवंदर काढून गिस्सा, असे अनेक गिस्साचे प्रकार आहेत. त्याला नवंदर काढलेला आहे आणि गिस्सा मारण्याचा बालारपी शेखचा प्रयत्न आणि चप्पल चित्ता तो हादीरान.
कोणत्याही प्रसंगी पराजयाला समोर जायला तयार नाही. खूप चिवट पैलवान आज बघायला मिळायला लागलेला आहे. शबास. शिट्टी मारू नका. शिट्टी मारायचा पण हा नव्हे. आणि गिस्सा नवदर काढून गिस्सा महाड केसरी बालारपी शेख संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेले आहेत. अशा पद्धतीनं उत्कृष्ट कुस्त्याचं जंगी मैदान